महत्त्व आहे, जेवढं अयोध्येतल्या शरयू नदीला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व नाशिकला, नाशिकमधल्या गोदावरी नदीला सुद्धा आहे। कारण का प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे। आणि या नाशिकमध्ये राम मंदिर लोकार्पणाच्या आधी अगदी 10 दिवस आधी पंतप्रधानांचा दौरा होतोय। त्यामुळे या दौऱ्याला या अर्थाने सुद्धा अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्या रथावरती आपल्याला दिसून येत आहेत। संपूर्ण नाशिक शहरामध्ये सध्या उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे। एखाद्या सण उत्सवाला जसं चित्र पाहायला मिळतं तसंच काहीसं चित्र सध्या इकडे पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्ताने चौकाचौकामध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे बॅनर्स लागलेले आहेत। त्यासोबतच जिथून हा रोड शो मार्गस्थ होणार आहे त्या रोड शो मध्ये त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या महापुरुषांचे फोटो झळकताना आपल्याला दिसतात, कटआउट झळकताना दिसतात, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या सगळ्यांचे कटआउट्स आपल्याला इकडे पाहायला मिळतात। तर हजारोंच्या संख्येने नाशिककरांची गर्दी देखील या रोड शो साठी झालेली आहे। हातामध्ये भगवे ध्वज आणि देशाचा राष्ट्रध्वज घेऊन नाशिककर हा रोड शो पाहण्यासाठी पोहोचलेले आहेत। काही दिवसांपूर्वी ज्यावेळी पंतप्रधान अयोध्येमध्ये दौऱ्यानिमित्ताने गेलेले होते तो दौरा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा होता आणि त्या दौऱ्याच्या वेळी सुद्धा त्यांच्या रोड शोला अशाच प्रकारचा अभूतपूर्व प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळालेला होता। भक्ती मार्गावरून, अयोध्येतल्या भक्ती मार्गावरून ज्यावेळी हा रोड शो जात होता त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा अयोध्येकरांनी सुद्धा प्रचंड गर्दी केलेली होती। स्वागतासाठी विविध कलागुणांचं सादरीकरण केलं जात होतं आणि तसाच उत्साह, तसाच आनंद, तसंच चित्र सध्या नाशिकमध्ये आपल्याला पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने पाहायला मिळतंय। देशाचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे त्या तरुण पिढीचं महत्त्व स्वामी विवेकानंदांनी ओळखलेलं होतं। त्यामुळेच त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते आणि त्याच निमित्ताने राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याआधी देशाच्या भवितव्याला, देशाच्या तरुण पिढीला, युवा पिढीला पंतप्रधान नरेंद्र मोदी काय संबोधित करतात, काय मार्गदर्शन करतात, काय कानमंत्र देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। एक संन्यासी योद्धा म्हणून ज्या स्वामी विवेकानंदांकडे आदराने पाहिलं जातं त्यांच्या जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल, त्याची देखील उत्सुकता आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे